नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग या स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, कालचा व्हिडिओ जो अपलोड केलेला आहे त्याला तुम्ही भरपूर मला साथ दिलेली आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडलाय। भरपूर मैत्रिणींच्या मला कमेंट आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही जो मला प्रतिसाद दिलाय ना, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवते। कारण की एका व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो होतो की पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची 32 छातीच्या मापाची। त्यानंतरचा व्हिडिओ मी असा टाकलेला होता की अस्तर आणि ब्लाउज पीस मी म्हणजे अस्तर आणि साडीतला जो ब्लाउज आहे काठपदराचा नेव्ही ब्लू कलरचा तो कटिंग करून दाखवलाय। ज्या पॅटर्न आपण कटिंग केले त्याच पॅटर्नवर। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज जो आपण जे कटिंग केलेला ब्लाउज होता तो आपण आज स्टिचिंग पाहणार आहोत आणि एकदम कमी वेळामध्ये अस्तरचा ब्लाउज कसा शिवायचा आणि शिवताना सुद्धा आपण कोणत्या गोष्टी चुकत असतो त्या गोष्टी कशा सुधारायच्या, अस्तर कसं जॉईन करायचं, भरपूर अशा गोष्टी असतात की ब्लाउज स्टिचिंग करताना आपल्याला त्या माहित नसतात। आणि त्यासाठी मैत्रिणींनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतेय आणि खूप कमी वेळामध्ये अस्तर कसं जॉईन करायचं, ब्लाउजची फिटिंग कशी करायची, बाही लांबी जर जास्त असेल तर ती कमी कशी करायची, भरपूर गोष्टींचं तुम्हाला ह्या व्हिडिओतून माहिती मिळणार आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि ज्या मैत्रिणींनी हा व्हिडिओ आहे ते पहिल्यांदा पाहतात किंवा माझ्या चॅनलवर ज्या मैत्रिणी पहिल्यांदा आलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी रिक्वेस्ट करते मैत्रिणींनो, तुम्ही काय करायचंय, मी आता जो हा ब्लाउज मी कटिंग करते ना तो कटिंग नाही करत पण स्टिचिंग करायचं आहे आपल्याला। जे कटिंग केलेले व्हिडिओ आहेत मागचे 2 ते मी तुमच्या बरोबर ह्या पण व्हिडिओच्या मार्फत शेअर करणार आहे। म्हणजेच तुम्हाला ह्या ते जो ब्लाउज मी पेपर कटिंग केलेलं, अस्तर कटिंग, ब्लाउज पीस कटिंग केलं की नाही त्या व्हिडिओची लिंक म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही ह्या व्हिडिओच्या खालच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे किंवा ह्या व्हिडिओची जी माहिती असते तिथून तुम्हाला ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला क्लिक करून म्हणजे आपण कसं टच बटन सारखं असं बटन दाबतो तेव्हा आपलं म्हणजे ती लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असतील तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओच्या मार्फत पाहू शकता। आणि रिक्वेस्ट आहे पुन्हा एकदा मैत्रिणींनो, तुम्ही खरंच खूप मला प्रतिसाद दिलाय, मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा, त्याच्यामुळेच मी तुम्हाला हा पण व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे ह्या व्हिडिओतून आणि मी कमीत कमी वेळात मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने मला सांगता येईल त्यानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लाउज आहे अस्तरचा ब्लाउज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ते सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे। ब्लाउज फिटिंग पर्यंत सगळं नॉलेज तुम्हाला एकाच व्हिडिओमधून मी देणार आहे। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। म्हणजे ज्या मैत्रिणींना शिकायची इच्छा आहे, तुमचे शेजारचे असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा। कारण की त्यांना सुद्धा ब्लाऊज शिकायची जर इच्छा असेल तर ते हा व्हिडिओ नक्कीच पाहतील आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ का पाहताय तर तुम्हाला सुद्धा ब्लाऊज शिकायची इच्छा आहे, तुम्हाला पण वाटतं काहीतरी करून दाखवावं, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय की नाही, बरोबर ना? मला पण वाटतं की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्हाला पोहोचलं पाहिजे तुमच्यापर्यंत, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतेय आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्हाला मी दाखवते। त्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं हा आहे मापाचा ब्लाऊज, हा आहे मी कटिंग केलेला ब्लाऊज। आता काय करूया आपण ह्या ब्लाऊजची आपण काय करायचंय, ब्लाऊजची स्टिचिंग करायची। चला मग आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, आज मी घेतलेला आहे हा ब्लाऊज, आपल्याला काय करायचंय, शिवून घ्यायचंय किंवा स्टिचिंग करायचंय। तर मी बऱ्यापैकी ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेतलाय आणि हे पाहू शकता हे ब्लाऊजचे काही कात्रण आहेत ते बाजूला ठेवून घेतलेले, कारण की आपल्याला कधी उपयोगी पडणे सांगता येत नाही। तर हा आहे साइड पॅटर्न, त्याचबरोबर ही आहे आपली बाही, ही आहे कटोरी। तर मैत्रिणींनो, या पद्धतीचे हे आपले पार्ट आहेत आणि जो बॅक साइड आहे तो पण दाखवते मी तुम्हाला। हा एक क्रॉस पट्टी आणि हा बॅक साइड आहे। आता हा जो बॅक साइड आहे त्याला आपल्याला काय करायचंय, गळ्याचा शेप द्यायचा आहे गोलाकार। तर मी अगोदर विचार केला चौकोनी तर नाही, नंतर आठवलं की जे कस्टमरने मला फुल गळा सांगितला आणि त्याला लेस वगैरे लावायला सांगितलेली आहे। तर मी काय केलं, गळ्याचा आकार गोलाकार आखून घेतलेला आहे। ह्या पद्धतीची काय करते मी कटिंग करून घेते गळ्याची। आणि आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, जी बॅक साइड आहे तिचा काय करायचं आहे,
स्टिचिंग करायची त्या बॅक साईडची. तर अशा ज्या पद्धतीने म्हणजे मैत्रिणी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने करते का तुम्हाला सांगायचं गोष्ट. भरपूर मैत्रिणी अशा असतात की त्यांना ब्लाऊज कसा शिवायचा हेच माहीत नसतं. तर मग त्यासाठी मी काय केलेलं आहे तुमच्याबरोबर ही गोष्ट मी किंवा हा जो ब्लाऊज आहे तो बऱ्यापैकी शिवून तुम्हाला दाखवणार आहे. तर हा ब्लाऊज शिवताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे. तर नेमकी काय झालं मधीच धागा माझा तुटला मशीनचा. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तुम्हाला खूप काही असं समजेल की हा ब्लाऊज कशा पद्धतीने आपण स्टिचिंग करायचं आहे. तर खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्या कशा पद्धतीने पहा. आता मी काय केलं सुईच्या बाजूने जो ब्लाऊज पीस आहे तो ठेवून घेतला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि खालच्या बाजूने अर्ध्या इंचाच्या मार्जिनने आपण काय केलं त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे. म्हणजे पहा मैत्रिणींनो मला एक गोष्ट सांगायची तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत आपलं काय काय होतं कधी कधी जो बॅक साईड आहे तो जेव्हा आपण कटिंग करतो स्टिचिंग करायला घेतो त्यावेळेस तो सरकतो. तर तो सरकू नये म्हणून किंवा गळ्याचा शेप व्यवस्थित यावा आपल्याला ज्या पद्धतीने गाडा कटिंग करायला त्याच पद्धतीने यावा यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथं असे छान अशा पिना वगैरे लावून घ्यायच्या गळ्याच्या भोवती. तर मी ह्या पद्धतीने पिना लावून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिनने त्याला आपण स्टिचिंग करून घेऊया. हे पाहू शकता मैत्रिणींनो ह्या पद्धतीने. आता हे झालं स्टिचिंग करून बरोबर. आता आपल्याला काय करायचं ह्या पिना वगैरे काढून घ्यायच्या आणि जो आतला गळ्याचा भाग आहे ब्लाऊज पीसचा तो कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि त्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस हा जो गळा आहे तो किंवा उलटा करू त्यावेळेस काय होणार आहे आपला तो गळा एकदम फिनिशिंगमध्ये जसं आपण आखलेला आहे ज्या पद्धतीने आपण त्याला टीप मारलेली आहे त्याच पद्धतीने तो काय होणार आहे व्यवस्थित होणार. तर आतल्या बाजूने मी ते काढून घेतलं आणि सुईचा करून घेतला आहे जो बॅक साईडचा भाग. मी बॅक साईडचा भाग अगोदर का कटिंग करते तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल की हा भाग मी कटिंग का करते. तर खालच्या बाजूने पुन्हा काय करायची दाब शिलाई देऊन घ्यायची आपल्याला याचा आपण दाब अशा पद्धतीने बॅक साईड का शिवला आपण तर आपल्याला कंबरपट्टी लागू नये पाठीच्या भागाला त्यासाठी आपण अशा पद्धतीने आपली बॅक साईड आहे स्टिचिंग केली. त्यानंतर पुन्हा मग काय करायचं आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची गळ्याच्या भोवती. तर पहा अशा पद्धतीने दाब शिलाई द्यायची व्यवस्थित. आणि मी नक्कीच प्रयत्न करत असते मैत्रिणींनो तुमच्यापर्यंत चांगल्यात चांगला व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करते. आणि तुम्ही मैत्रिणींनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत जा कधी पण कारण की खूप माहिती असते आपल्या शिकण्यासाठी आपल्याला त्यातून खूप गोष्टी अशा मिळत असतात. आणि खूप गोष्टींचे असे पण काही विचार असतात की आपण जी व्यवस्थित ब्लाऊज स्टिचिंग करता न येणं खूप मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम आहे की नाही. त्यासाठी अशा पद्धतीने आपलं अस्तर बॅक साईडचं आपण जोडून आपलं रेडी झालेलं आहे म्हणजे एकदम परफेक्ट मापानी आपण हे अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपण काय करू याला बाजूने जे जास्तीचं आपलं ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे कारण की आता आपलं जे ब्लाऊज आहे आपलं बॅक साईडचं जे अस्तर आहे ते जॉईंट तर झालेलं आहे. आता आपल्याला याला लावायची आहे लेस. आता ही लेस आहे आणि ती लेस काय करते मी व्यवस्थित लावून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करते. तुम्ही पण पहा मी कशा पद्धतीने लेस लावते म्हणजे लेस पण गोळा झाली नाही पाहिजे आपल्या ब्लाऊजला पण एकदम फिनिशिंग आली पाहिजे गळ्याला आकार आपला गळ्याचा जसा आहे तसाच राहिला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काय करायची लेस लावून घ्यायची आणि ही लेस लावताना डबल शिलाई देऊन घ्यायची म्हणजे जी लेस आहे ती व्यवस्थित पॅक होऊन जाईल ब्लाऊजच्या बॅक नेकला. आता हा झाला आपला रेडी बॅक साईड. आता मी याला ना टक्स नाही मारत टक्स नंतर मारून दाखवणार आहे. तर हा बॅक साईड मी सर्वप्रथम का कटिंग केलेला का स्टिचिंग झाला आपला ते पण सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत जा. तर हे जे बाकीचे पार्ट आहेत त्याला आपण काय करूया व्यवस्थित शिवून घेऊया चौबाजूने. हे जे पार्ट आहेत ना आपण ते कशा पद्धतीने ठेवायचे आता कटोरी कशा पद्धतीने ठेवायची पाहून शकता तुम्ही. जे कटोरीचे जे हुकलोक पट्टीचे जे भाग आहेत ते समोरासमोर ठेवायचे आहेत
आणि चहूबाजूने काय करायचे व्यवस्थित आपल्याला शिलाई देऊन घ्यायची। हे पाहू शकता मैत्रिणींनो, या पद्धतीने। त्याच पद्धतीने दुसऱ्याही कटोरीला आपण काय करायची व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची। अशाच पद्धतीने आता आपण काही करू, जे साइड पॅटर्न आहेत ते पण कशा पद्धतीने ठेवायचे, ज्या पद्धतीने कटोरी ठेवल्या ना त्याच पद्धतीने ते साइडचे भाग सुद्धा आपण ठेवून घ्यायचे। हे पहा, अशा पद्धतीने साइडचे भाग ठेवून घ्यायचे आणि त्याला चहूबाजूनी टिप मारून घ्यायच्या। म्हणजे आपला ना जो कपडा आहे ना तो गोळा होणार नाही आणि आपल्या ब्लाऊजचं पण फिनिशिंग एकदम छान येईल अशा पद्धतीने। तर पहा, ह्या पद्धतीने काय करायचं, सर्व बाजूने आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात आणि जे जास्तीचं अस्तर आहे ते कटिंग करून घ्यायचे। तर मी पण तेच केलं आणि तुम्ही पण तेच करा। जे पद्धतीने मी ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण तुमचा ब्लाऊज स्टिचिंग करून घ्या आणि अशा पद्धतीने अस्तर लावून घ्या आणि बाकीचं जे उरलेलं असतं ब्लाऊज पीस ते कटिंग करून घ्या। तर मी पण त्याच पद्धतीने करते आणि ते तुम्हाला दाखवते सुद्धा, की असं नाही की मी दाखवत नाही, मी दाखवते ज्या पद्धतीने मी कटिंग केली ती दाखवलेली आहे। अस्तर पण कटिंग केलं, ब्लाऊज पीस पण कटिंग केला आणि आता मग पण त्याचं म्हणजे ब्लाऊज शिवत पण आहोत, हो की नाही, किंवा स्टिचिंग करत आहे। कारण काही मैत्रिणींना असं वाटतं, कारण की मला अशा मागं पण खूप कमेंट आल्या होत्या आणि त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करते। तर ह्या पद्धतीने काय करायचं आपल्याला, जास्तीचं आहे सर्व बाजूचं पहा, मी कटोरीचं सुद्धा जे जास्तीचं कापड होतं ते कटिंग करून घेतलेले। तर मग आता आपल्याला काय करायचे, जी कटोरी आहे तिला टक्स द्यायचे। आता मी ही कटोरी कशी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो। हे दोन्ही टोका आहेत कटोरीचे ते जॉईन करून घेतले। 1.5 इंच रुंदी घ्यायची आपल्याला कटोरीची आणि 2.5 इंच कटोरीची उंची घ्यायची। हे झाली रुंदी आणि हे झाली उंची आणि आपल्या काय करायचा, हा तिरका एक टक्स मारून घ्यायचा आहे आणि हा टक्स मारताना व्यवस्थित मारायचा आहे मैत्रिणींनो। आणि त्याच पद्धतीने दुसरी पण कटोरी म्हणजे जी आहे कटोरी आपण तिला काय करायचं आहे, त्याच पद्धतीने 1.5 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे, उंची 2.5 इंच घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने आपल्या टक्सची टिप मारून घ्यायची टक्सला मैत्रिणींनो। खरंच आणि तुम्हाला जर वाटत असेल, हा टक्स पाहू शकता मैत्रिणींनो, एकदम व्यवस्थित आलेला आहे, सरळ आलेला आहे आणि कटोरीला जो पफ आहे तो पण किती सुंदर आलेला आहे। आपल्याला तयार कटोरी 5 इंचाची हवी आहे, तर 5 इंचाची रेडी होणार आहे जेव्हा आपण कटोरी जेव्हा साईड पॅटर्नला अटॅच करू किंवा शिवून घेऊ त्यावेळेस। तर पहा, आता ही कटोरी ठेवताना कशा पद्धतीने ठेवायची, ज्या पद्धतीने आपण अस्तर ठेवून घेतले की नाही त्याच पद्धतीने आपल्याला आता ही शिलाई करून घ्यायची। तर पहा, व्यवस्थित 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिनने खाली व्यवस्थित जेवढी आपण शिलाई घेतो त्या मार्जिननेच आपण काय करायचं, शिलाई घ्यायची आणि व्यवस्थित आपली कटोरी साईड पॅटर्नला जॉईन करून घ्यायची। म्हणजे मी हे पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती का सांगत असते, तर तुम्हाला पण आलं पाहिजे। आता हे जी कटोरी खाली थोडी राहिली आहे ती मी काय केली, कटिंग करून घेतलेली। त्याच पद्धतीने आता आपले खाली राहिलेली कटोरी का नाही तेवढीच मी खाली सोडून दिली आणि पुन्हा खालच्या बाजूने कटोरी शिवायला सुरुवात केली साईड पॅटर्नला आणि व्यवस्थित तितकीच पाहू शकता मैत्रिणींनो, तितक्याच अंतरावरून मी कटोरीला शिलाई देऊन घेतली। डबल टिप मारून घ्यायची आहे। डबल टिप मारल्यानंतर आपली काही वेळेस काय होतं, काही कस्टमरना ब्लाऊज परत घेऊन येतात का, तर त्यांची शिलाई आहे ती लवकर खराब होते, ब्लाऊज पण खराब होतो आणि ते पुन्हा आपल्याला ब्लाऊज पीसला शिलाई द्यायला सांगतात। तर त्यासाठी मैत्रिणींनो डबल टिप मारून घ्यायची आणि थोडासा मी काय केलं, जिकडून आपण हुकलूक पट्टी लावतो तिकडे जरा थोडासा क्रॉसपट्टीचा आकार दिलेला आहे। यामुळं ना आपली जी क्रॉसपट्टी आहे आणि आपला जो ब्लाऊज आहे फिटिंगला छान बसतो त्यासाठी।
तर ह्या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट अगोदर स्टिचिंग झालेले आहेत. आता आपण क्रॉसपट्टी लावून घेऊया. ही क्रॉसपट्टी घेतली अस्तरची आणि ही आहे आपल्या साडीतली पट्टी, बरोबर. आता ही साडीतली पट्टी आणि ही क्रॉसपट्टी अगोदर घेतली. आता मी पहा कशा पद्धतीने ठेवून घेते क्रॉसपट्ट्या. तर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायच्या. थोडासा जो आपण ज्या बाजूने आकार दिलेला आहे आणि जो आपण टक्स घेतला तो कोणत्या बाजूला, ज्या बाजूने आपली हुक पट्टी आहे त्या बाजूला टाकून द्यायचं, त्या बाजूला वळून घ्यायचा आणि दाबशिलाई आपल्याला देऊन घ्यायची. तर मैत्रिणींनो, हे परत धागा तुटला होता त्याच्यामुळे पुन्हा मी काय करते आहे, धागा जॉईन करून घेतला. आणि तुमच्याबरोबर ही गोष्टी, छोटी छोटी गोष्टी. आता ही गोष्ट किती महत्त्वाची पहा. आता आपण ज्यावेळेस क्रॉसपट्ट्या लावून घेऊ त्याच्यानंतर ही स्टेप आहे ना, ती खूप महत्त्वाची मैत्रिणींनो. तर ही क्रॉसपट्टी आपण काय केली, अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने आपल्याला काय करायची आहे, त्याला टिपं मारून घ्यायची आहेत आणि डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी पण उसवता कामा नये यासाठी. तर ही क्रॉसपट्टी झालेली. आता त्याच पद्धतीने काय करायची, दुसऱ्या बाजूची पण क्रॉसपट्टी आपण जॉईन करून घेऊयात. तर 4 इंचाची बाजू आहे ती आपल्या हुक पट्टीच्या बाजूने क्रॉसपट्टीची ठेवून घ्यायची आणि ह्या पद्धतीने पुन्हा आपला जो क्रॉसपट्टी आहे ती अटॅच करून घ्यायची किंवा शिवून घ्यायची आपल्या साडी पॅटर्नला आणि कटोरीच्या भागाला खालच्या बाजूने, म्हणजे कमरेच्या बाजूने, आहे की नाही. तर ह्या पद्धतीने पुन्हा अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिननी मी ती क्रॉसपट्टी काय केली, शिवून घेतलेली आहे. आणि पुन्हा डबल टिप मारून घ्यायची. मी आत्ता सांगितलं तुम्हाला का असं करायचं आहे, तर आपला लवकर ब्लाऊज खराब होऊ नये यासाठी. आता एक गोष्ट महत्त्वाची, आता मी क्रॉसपट्टी अटॅच करून घेतलेली, पण आता आपल्याला काय करायचं, हा जो पाठीचा भाग आहे ना, मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं होतं तो रेडी का करून घेतला आहे, तर यासाठी घेतला आहे. आता आपण चेक करायचा आपला जी मोंढ्यातला भाग आहे तो कधी कधी खालीवर होतो ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर आपण पाहतो तो, आहे की नाही. तर तो असं होऊ नये यासाठी मी काय केलं, जे आपलं खाली पाव इंच उरलं, तुम्ही पाहिलं असेल पाव इंच आपलं उरलेलं आहे, मग मी काय केलं, त्याच पाव इंचावर आपल्याला काय करायचं आहे, स्टिचिंग करून घ्यायची क्रॉसपट्टी. याच्यामुळं आपल्या क्रॉसपट्टीमध्ये जो मोंढ्याचा भाग आहे ना तो पण खालीवर होणार नाही, एकदम समोरासमोर येतील आणि आपली बाहीच्या मध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, बाही खेचली जाणार नाही किंवा खालीवर होणार नाही, अशा काही गोष्टी असतात ना. आणि जेव्हा समोरचा भाग आपला मोंढ्या खालचा जो समोर नाही आला तर आपला ब्लाऊज पण खराब होऊ शकतो, याची दाट शक्यता असते, कारण की तो काचू शकतो. त्याच्यामुळं मी काय केलं, असं चेक करून घेतलं, जो मोंढ्या खालचा भाग आहे बॅक साईडचा तो आणि समोरच्या मोंढ्याचा भाग आता आपण क्रॉसपट्टी लावल्यानंतर जॉईन करून घेतला तो, हे दोन्ही चेक करून घेतले. जो जास्त म्हणजे समोरचं क्रॉसपट्टीला थोडं पाव इंच जास्तच होतं, मग मी अशा पद्धतीने रोल करून क्रॉसपट्टी अटॅच करून घेतली, बरोबर. आता काय करायचं हे पाहू शकता मैत्रिणी, आपल्याला काय करायचं, हुक पट्टी जॉईन करायची. आता आपण इकडे काय करतो, हुकपट्टी जॉईन करून घ्यायची. आपल्याला हुकपट्टी काय करायची असते, आपण ज्या बाजूने आपण हुकपट्टी जॉईन करतो त्या बाजूने काय असतं, आपण सुईच्या बाजूने पट्टी शिवायला किंवा अटॅच करायला सुरुवात करतो. तर त्याच पद्धतीने मी काय केलं, पट्टी घेतली आणि खाली पाव इंच किंवा अर्धा इंच जास्तीची सोडून घेतली आणि अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने काय केलं, ही पट्टी शिवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, ही ह्या पद्धतीने डबल टिपमध्ये द्यायची आणि पुन्हा काय केलं, जास्तीची आहे ती कटिंग करून घेतली. मग पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची. आता ही दाबटीप द्यायची का, तर आपली पट्टीची जी फिनिशिंग आहे ना ती एकदम छान आणि परफेक्ट बसावा यासाठी काय करायचं आहे, दाबटीप देऊन घ्यायची. तर मी दाबटीप देऊन घेतली आणि आतल्या बाजूने ती आता आपल्याला फोल्ड करायची. ती कशा पद्धतीने फोल्ड करायची पहा, जी आपण अर्धा इंच खाली सोडली होती ती आतल्या बाजूने दुमडून घ्यायची, नंतर फोल्ड करून घ्यायची आतल्या बाजूने. तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणाल ह्या ताई किती दाढ बोलतात, दाढचा विषय नाही, पण तुम्हाला समजलं पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या लक्षात आल्या पाहिजे त्याच्यासाठी. तर त्याच पद्धतीने आता ही झाली आपली कटोरी एक बाजू. आता आपल्याला करायचं आलं इकडं लुकपट्टी तयार करायची. आता ही लुकपट्टी कशी तयार करायची, त्याच पद्धतीने अर्धा इंचाने खालच्या बाजूने सोडून द्यायची. तुम्ही पाहू शकता मी लुकपट्टी कोणत्या बाजूने अटॅच करायला सुरुवात केलेली, तर उलट्या बाजूने, ब्लाऊजच्या उलट्या बाजूने, आणि जी हुकपट्टी होती ती ब्लाऊजच्या सरळ बाजूने अटॅच करायला सुरुवात केली होती. ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत मैत्रिणी, त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तर ज्या जास्तीची होती ती कटिंग करून घेतली. पुन्हा जी जास्तीचं खालच्या बाजूला अर्धा इंच सोडलं होतं ती घेऊन ज्या पद्धतीने आपण जिथं शिलाई दिलेली आहे ना आतल्या बाजूने त्याच्यावर ठेवून मग आपल्याला इकडं लूक तयार करायचे. आता मी काय करते आहे, सध्या 5 नंबरची टीप मारून घेते, जेणेकरून नंतर आपण ब्लाऊज तयार झाला का मग काय करूया, ती तिथं हुक लूक पट्टी
म्हणजे लुक तयार करून घेऊयात. त्या अगोदर आता ही क्रॉसपट्टीच्या बाजूला मी काय केलं तुम्ही पाहू शकता, कशी मी तिरकी टिप मारून घेतली, जेणेकरून काय होणार आहे, आपलं जे ब्लाऊज आहे ना, जे आपली कटोरीचा भाग आहे ब्लाऊज घातल्यानंतर तो ना वरतीच राहीन, याच्यामुळं खाली जाणार नाही आणि परफेक्ट आकाराने आपला छातीचा भाग त्या कटोरीमध्ये व्यवस्थित बसेल यासाठी. आणि हे काय केलं, आता खूप मैत्रिणींची कमेंट होती मला पण, जो माझी जी म्हणजे हुकलूक पट्टी आहे ती कमी जास्त होती, तर ही कमी जास्त झाल्यानंतर ती कशी ॲडजस्ट करायची, तर पाहू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ॲडजस्ट करायची आणि त्याला गोलाकार गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल मैत्रिणींनो, मला आशा आहे. आणि याच्या पुढचा व्हिडिओ हिला जर आपण गोट कसा मारायचा, ब्लाऊज कसा फिटिंग करायचा, ब्लाऊजच्या बाही कशी अटॅच करायची, सर्व गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला मग. तर पहा मैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवते, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि व्हिडिओ खूप मोठा झाल्यानंतर काय होतं, जरा बघायला अवघड जातं, मग काही मैत्रिणी बघत नाही, तो अर्धवट सोडून देतात. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि भेटूया अशा जगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओ जिथपर्यंत मी दाखवलेला आहे तिथून पुढचा व्हिडिओ मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मग भेटूया अशा जगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.